हॅलो सेलिब्रिटी कट्ट्यावर मी ऋषाली गाणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मी आहे आता स्टार प्रवाह अवॉर्ड्स 2024च्या रेड कार्पेटवरती आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अक्षया गुरव। अक्षया, खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्ट्यावर। खूप खूप थँक्यू। येस, खूप गोड दिसतेस ॲज युजल। बरं मला सांग, अवॉर्ड्स म्हटलं ना की जनरली आपल्याला कुठल्या फंक्शनला जायचं असेल, अवॉर्ड्सना जायचं असेल, एक वेगळीच मनात ना आपण एक तयारी करून ठेवतो की हे सर्च करा, ते सर्च करा, कुठला लुक करायचा आहे। तुझं असं किती दिवस साधारण प्रिपरेशन सुरू असते? बघ, खरं सांगायचं तर खूप दिवस जेव्हापासून हे कळलं अवॉर्ड फंक्शन आहे तेव्हापासून सुरूच होतं सर्चिंग, कोणाचं सेलेबने कुठला लुक केला वगैरे आपण हे करतो जनरली। पण जो लुक डिसाईड होतो ना तो कधीच होत नाही। म्हणजे माझ्या बाबतीत तरी तेच आहे की शॉपिंगला जरी गेले तर मला रेड हवा असेल कलर तर तो ब्लॅक मिळतो, त्या दिवशी रेड मिळतच नाही। सो असं मी खूप दिवसापासून ठरवत होतो, हो की नाही। सो डिसाईड केलं होतं बऱ्यापैकी, त्यातला लुक जो झालाय तो झालाय। आय होप मी छान दिसत असेल। गोड दिसतेस, थँक्यू। आता तुम्ही खरं तर बघतच असाल या मायलेकींची जोडी, म्हणजे हे ठरवून झालंय का तुमचं की ब्लॅक थीम दिली होती ना? अच्छा, थीम ब्लॅक आणि ब्लॅक आम्हाला थीम दिली होती। ओके ओके। सो मला सांग, आता मालिकेमधली आई तुझ्यासोबत आहे, काय आईला असं विचारलेलंस का की मी कशी रेडी होऊ, की हे सूट होतंय का, काय विचारलेलंस का? ते बिस्किट खायचं नाहीये, आता घे, तू हातात घेते। नाही 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 ना, काहीच नाही ना। आणि तुला मला सांग, तुला हे काय काय आवडतं त्यातलं सगळं असं वेअर करायला, की तुला वेस्टर्न आवडतं, इंडियन आवडतं, काय आवडतं वेअर करायला? वेस्टर्न आवडतं तुला। नथ इतकी गोड दिसते ना, ती कोणाची चॉईस आहे की नथ मी घालणार आहे वगैरे? मम्मी चंद्रकोर पण खूप गोड दिसते तुला। थँक्यू। ऍक्च्युली अगं तिचा परफॉर्म आहे, ती परफॉर्मन्स करणार आहे वरती एका गाण्यावरती, पण आम्ही आता ते सांगणार नाहीये कोणाला, ते थोडंसं सिक्रेट आहे। ओके, मग तू मला एक जाता एक गाणं सांग म्हणून दाखवशील का? गाण्याच्या 2 लाईन आई आणि तू दोघींनी म्हणा। दोन गाण्याच्या 2 लाईन? नाही बरं, आता मला दोघी बेसुरे आहोत। आगे 2 लाईन त्याच्यापेक्षा स्टेप सांगायला, शी इज अ व्हेरी गुड डान्सर। ओके, बरं आता ना आपण सेट वरती असं डिस्कशन होतं का की कोण किती वाजता जाणार आहे, काय कसं काय वेअर करणार, हे असं कधी झालंय सेटवरती? बघ, माझ्यासाठी सिरियल चॅनलचं एक आपण म्हणतो ते अवॉर्ड फंक्शन पहिलंच आहे, त्यामुळे मला पहिल्यांदा असल्यामुळे मी अभिषेक देशमुख जो आहे, कौमुदी जे आहे, म्हणजे आरोही कॅरेक्टर प्ले करते, त्या दोघांनाही विचारलं होतं की तुम्ही किती वाजता जाणार आहात, काय घालायचंय, डिझायनर वेअर घालायचंय का? सो हे आमचं थोडंसं डिस्कस झालं होतं, पण माझ्यासाठी हे पहिलंच आहे। त्यामुळे त्यांना म्हटलं की प्लीज मला तिकडे भेटा, मला मी कोणाला ओळखत नाहीये। बट आता आल्यापासून माझी काही भेटच झाली नाही, बाकी सगळे भेटलेत पण ते 2 जण मला अजून भेटलेले नाहीये। बट येस, आमचं सेटवरती थोडंफार डिस्कशन झालं होतं की कुठे भेटायचं, कधी निघायचं, सो हे झालं होतं। मी आता खरं तर तोच प्रश्न विचारणार होते, पण तू आता बोलता बोलता त्याही प्रश्नाचं उत्तर दिलंस। तोच प्रश्न माझा होता की आता सेटवरल्या कुठल्या ऍक्टर्सची भेट झाली आहे का, झालंय? मला लांबून दिसली होतं पण माझी भेट नाही झाली। मी तेच शोधते कधीपासून इंटरव्ह्यू मध्ये पण की कोणीतरी दिसतंय का सेटवर। बाकी सगळ्या सेटवरची मला लोकं दिसली आहेत, भेटली आहेत, पण आमच्यातलं कोणीच दिसलं नाहीये मला ऍक्च्युली। आता पण सेटवरचा विषय निघालाच आहे, तर सेटवरती तुझा पहिला दिवस जो होता ना, कोणाशी ओळख झालेली पहिली? कोण? मधुर आणि ताई सोबतच माझं काम होतं, तर ताईला मी आधीपासून ओळखत होते, त्यामुळे ताईबरोबर जलप होण्यासाठी मला वेळ नाही लागला। आणि बाकी सगळे कलाकार आहेत ना, मी तुला सांगते, 1 नंबर सगळे कलाकार आहेत, म्हणजे त्यांनी मला काहीच असं साईडला ठेवलं नाही की बाबा नवीनच आहे, कोण आहे हे वगैरे, असं काही झालं नाही। इतकं मस्त जलप करून घेतलं आणि मला अजिबात वाटलं नाही की मी यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करतो। सो असं मला नाही जाणवलं की त्यांनी मला कॉर्नर केलं नाही, पण सगळ्यांसोबत माझं छान ट्युनिंग आहे आणि मजा येते सेट। हे बघ, मॅडम इथेच आहे, तिला विचार, तिला इसकी स्माइल पे पण छान। तू कितवीला आहेस बाय द वे? सेकंडला। आणि तुझी शाळा कोणती आहे? स्कूलमध्ये कुठल्या जातेस? स्कूल कोणती आहे तुझी? नारायणा। आणि तू कुठे राहतेस? कल्याणला। ओके, आता ना आपण एक पटकन रॅपिड फायर करूया, ठीक आहे? ओके, रेडी? स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिका सोडून तुझी आवडती मालिका कोणती आहे? ऑप्शन नाही आहे। आई कुठे काय करते मला तीच आवडणार, कारण मी त्याच सिरियल मध्ये काम करते। मालिका सोडून तुझी कुठली? मी ऑनेस्टली मत देऊ, कारण मी खरंच खरं बोलते, तुला तर चांगलंच माहिती, मी सिरियल करायला लागले त्यामुळे मी सिरियल बघते। अदरवाईज खूप जणांचं हेच आहे की आपण सध्या कामामुळे आपल्याला सिरियल बघायला मिळत नाही। बट येस, मी जेन्युअनली तुला मत सांगते की मला माझी मालिका खूप आवडते। आणि सेटवर सगळ्यात लेट कोण येतं?
एक मिनिट, आमचे ऍक्च्युली सीन्स फार वेगवेगळे लागतात कारण खूप मोठी फॅमिली आहे, 2 फॅमिलीज, केळकर आणि देशमुख. सो देशमुखाकडे कोण लेट येतं आय डोंट नो, बट माझं जेव्हा सीन्स असतात तर त्याच्यात थोडीशी 10 मिनिटं मीच असते. आता तुझ्या बरोबर तो यार मी राहते गोरेगाव, शूट आहे घोडबंदरला, सो ऑब्व्हियसली तो ट्रॅफिक काउंटमुळे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तुला मिळाला आणि त्याचबरोबर अजून कोणाला तरी सर्वोत्कृष्ट अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी पुरस्कार द्यायचा आहे डिवाइड करून, तू कोणाला देशील मालिकेतल्या कलाकारांना? म्हणजे कुठलीही मालिका स्टारची ना, किंवा तुमच्याच मालिकेबद्दल आपण बोलूया. म्हणजे जर मला मिळाला आणि तोच पुरस्कार अजून कोणाला तरी द्यायचा आहे, डिवाइड करायचा आहे, तर मी रुपाली भोसलेला देईन. कारण रुपाली सोबत मी पहिला सीन केला आणि त्याच दिवशी मी हात मिळवला. तिला म्हटलं भाई तू तोडतेस सीन, तू 1 नंबर आहेस. कारण ती थिएटर केलेली मुलगी आहे, थिएटर बॅकग्राऊंड असल्यामुळे मला तिचं काम आवडतं, मला अभिषेकचं काम आवडतं, मला कौमुदीचं काम आवडतं. सो इन केस कोणी राहिलं असेल तर आम सो सॉरी, बट ह्या तिघांना मी डिवाइड करून नक्की आवडेल. मी तर माझं एवढं त्यांना दिली, हे घ्या तुम्ही बाप काम करत आहात, सिरियसली खूप छान काम करतात. रील ॲडिक्ट कोण आहे? रील ॲडिक्ट कोण आहे? रील ॲडिक्ट आमची मनू मॅडम आहे, जी आत्ता आपल्या दोघींच्या मध्ये उभी आहे. तिला डान्स करायला प्रचंड आवडतो आणि तिने आत्ता आमच्या सेटवरच्या सुमंत बरोबर ना, सुमंत सोबत रील डान्स शेअर केला आणि ती रील व्हायरल इतकी झाली आहे की ती रील ॲडिक्ट तीच आहे. आता एक शेवटचा प्रश्न की तुमच्या मालिकेला एक सॉन्ग डेडिकेट करायचंय मालिकेसाठी, तर कोणतं असेल? मला नाही आठवत येतं, काहीतरी करते की एखादं फॅमिली हम साथ साथ है. तेच पटकन प्लीज झालं, हम साथ साथ है. तू 2 ओळी म्हणशील? हम साथ साथ आहे म्हणशील? नाही, ती फक्त डान्स करणार आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.